नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या सेट परीक्षेसाठी जे आपण सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे. अनिवार्य पेपर क्रमांक 1 साठी या सिरीजमधील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 5 ज्यामध्ये आपण 50 प्रश्न सेट केले होते. या प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, एखाद्या समस्येला एक अचूक उत्तर शोधण्यासाठी विद्यार्थ्याला प्रवृत्त करण्यासाठी पुढीलपैकी कोणती अध्यापन शैली सर्वात योग्य ठरेल? केंद्राभिगामी शोधशैली, केंद्रोत्सारी शोधशैली, निर्देशित शोधशैली आणि अध्ययनकर्ता पुरस्कृत शोधशैली. आता साधारणपणे हे थोडंसं शारीरिक शिक्षणाच्या संदर्भानं अध्यापन शैलीच्या संदर्भानं या शैली आहेत. ठीक आहे. तर प्रश्न काय बघा की एखाद्या समस्येला एकच अचूक उत्तर आहे आणि ते शोधण्यासाठी विद्यार्थ्याला प्रवृत्त करण्यासाठी कोणती अध्यापन शैली सर्वात उपयुक्त ठरेल? तर ती आहे केंद्राभिगामी शोधशैली. यामध्ये एकटा विद्यार्थी असतो किंवा विद्यार्थ्याचा गट असतो किंवा विद्यार्थ्याला आणखीन एक जोडीदार असतो. ठीक आहे. तर यामध्ये काय केलं जातं, शिक्षक विद्यार्थ्याला एक प्रश्न विचारतात किंवा एक समस्या देतात आणि ती समस्या देऊन मग विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचं एकच उत्तर असतं किंवा त्या समस्याचं एकच उत्तर असतं आणि ते सर्व मिळून विद्यार्थी किंवा तो एकटा विद्यार्थी किंवा तो जोडीदारासहित विद्यार्थी समस्या तो शोधतो. त्यालाच आपण केंद्राभिगामी शोधशैली असं म्हटलं जातं. थोडक्यामध्ये काय की शारीरिक शिक्षणामध्ये फक्त क्षेत्राचाच विकास म्हणजे होतो असं आपण मानतो, परंतु त्याच्या शरीर आणि क्षेत्राबरोबरच बोधात्मक आणि भावात्मक विकाससुद्धा व्हावा म्हणून केंद्राभिगामी शोधशैली आपल्याला उपयुक्त ठरते. तर बाकीच्या पण शारीरिक शिक्षणाच्या संदर्भानंच शोधशैली आहे, जसं केंद्रोत्सारी शोधशैली. आता यामध्ये एक समस्या दिली जाते आणि त्याचे खूप उत्तरे असतात बघा, म्हणजे परस्पर विरोधी आहे. केंद्राभिगामी म्हणजे काय असतं, शिक्षक एक समस्या देतात आणि एकच उत्तर असतं. आणि केंद्रोत्सारी शोधशैलीमध्ये काय असतं, एक समस्या दिली जाते आणि त्याचे खूप सारे उत्तरं असतात. निर्देशित शोधशैलीमध्ये काय असतं, यामध्ये विद्यार्थी नवीन हालचालींचा, संकल्पनांचा, कौशल्याचा शोध घेतात आणि शिक्षक तो शोध घेण्यासाठी आवश्यक त्या प्रश्नांची असं मालिका देतात. एक 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 प्रश्न विचारून तिथपर्यंत त्या विद्यार्थ्याला नेतात. म्हणजे हे गायडेड असतं म्हणून त्याला निर्देशित शोधशैली असं म्हणतात. अध्ययनकर्ता शोधशैली तर ही अध्ययनकर्त्याच्या संदर्भानं असते. इथे मात्र आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे केंद्राभिगामी शोधशैली. त्यानंतर वर्गात प्रश्न विचारण्याचा सामान्य हेतू मुलांचा दुर्लक्षितपणा निर्देशित करण्याचा असतो. म्हणजे वर्गात प्रश्न यामुळे विचारतात का की मुलांचा दुर्लक्षितपणा निर्देशित करावा म्हणून? हे काही ठीक वाटत नाही. मुलांच्या अज्ञानाची चाचणी घेण्याचा असतो. मुलाला अज्ञान किती आहे यासाठी आपण प्रश्न विचारतो का? हे पण काही ठीक वाटत नाही. शिक्षकाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणे हा असतो. मी शिक्षक किती हुशार आहे, ठीक आहे, तो अध्यापक किती हुशार आहे यासाठी अध्यापक प्रश्न विचारतात का? हे बी काही ठीक वाटत नाही. विद्यार्थ्याला काय समजले आहे हे जाणून घेण्याचा असतो. म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अध्यापन झाल्याच्या नंतर अध्यापक जेव्हा प्रश्न विचारतो तर अध्यापकाचा हेच उद्देश असतो की विद्यार्थ्याला तो टॉपिक, ती संकल्पना समजली की नाही. म्हणून पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त माहिती द्यावायची असल्यास कोणता मार्ग अधिक उपयुक्त आहे किंवा संयुक्त आहे? अधिक माहिती द्यायची आहे तुमच्या विद्यार्थ्यांना, अतिरिक्त द्यायची आहे परत एक्स्ट्रा, आणि अधिकची माहिती द्यायची तर संयुक्त उपाय कोणता आहे? वर्गात टिप्पणी लिहून देणे हे जनरल स्टेटमेंट आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येतील अशा विद्यार्थ्यांना तुमच्याकडून माहिती घेऊन जाण्यास सांगणे. ठीक आहे. तर हे बरोबर आहे जास्त, म्हणजे एपेक्षा हे जास्त बरोबर आहे. त्यानंतर सी बघा, वर्ग प्रतिनिधीकडे ती माहिती देणे, हे काही बरोबर नाही.
आणि वर्गात ती माहिती प्रदर्शित करणे हे काही बरोबर नाही. काय माहिती आहे का, प्रश्नाच्या स्वरूपानं आपल्याला उत्तराची निवड करावी लागेल. प्रश्न काय म्हणतो की तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त माहिती द्यायची असल्यास संयुक्तिक मार्ग कोणता आहे? एक्स्ट्रा माहिती द्यायची तर त्यासाठी संयुक्तिक मार्ग कोणता? टिपणं लिहून देणं हा काही संयुक्तिक मार्ग नाही. बीच सर्वात संयुक्त आहे. विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येतील अशा विद्यार्थ्यांना तुमच्याकडून माहिती घेऊन जाण्यास सांगणे. आता इथे आपण बीचीच निवड का करायची आहे? कारण विद्यार्थ्याची गरज, कारण विद्यार्थ्याला सहभागी व्हायचे ना, तर यावरून आपल्याला विद्यार्थ्याची गरज, उत्सुकता, जिज्ञासा कळते. म्हणून आणि प्रश्न बी काय म्हणतो, एक्स्ट्रा नॉलेज द्यायचं आहे ना त्याला. ठीक आहे, म्हणजे विद्यार्थ्याला गरज पाहिजे, उत्सुकता पाहिजे, जिज्ञासा पाहिजे. म्हणून हे कुठं फुलफिल होतं आहे, तर पर्याय बीच्या संदर्भानं होते. त्यानंतर नेक्स्ट, शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरविण्यासाठी तुम्ही कोणता उपाय योजाल? तर शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष पुरवायचं आहे आपल्याला. तर बघा, आता अशा प्रश्नामध्ये काय असते, तुम्हाला 2-3 पर्याय उत्तरं वाटतात, पण त्यातले त्यात जो योग्य आहे प्रश्नाला अनुसरून त्या पर्यायाची निवड करायची. पर्याय काय म्हणते बघा, अशा विद्यार्थ्यांना अधिक प्रश्न विचारणे. मग आता ऑलरेडीच तो शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थी आहे आणि आपण जर त्याला जास्त प्रश्न विचारले तर तो गोंधळून जाईल ना, तर उद्या वर्गातच येणार नाही. म्हणून हा पर्याय काही योग्य वाटत नाही. अशा विद्यार्थ्यांना गृहस्वाध्याय देणे हा पर्याय ठीक वाटतो. कारण त्याला जर एक्स्ट्रा आपण वर्क दिला, त्याला समजा मॅथमॅटिक्स समजत नाही तर मग त्याच्या वहीमध्ये आपण एक्स्ट्रा उदाहरणं लिहून दिली, किंवा त्याला मराठी समजत नाही, त्याला भाषा समजत नाही, तर त्याला मुळाक्षरे वर्णाक्षरे लिहून दिली तर त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतो ना. म्हणून बी बरोबर वाटतो. तरी पण सी बघा काय आहे, वर्गातील उच्च व निम्न संपादन असलेल्या विद्यार्थ्यांचे एकत्रित लहान लहान गट तयार करणे. आता बघा, आपण हुशार विद्यार्थी आणि सामान्य विद्यार्थी, साधारण विद्यार्थी असे जर गट करत बसलो तर विद्यार्थ्यांमध्ये जे कमी हुशार आहेत त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होईल, नकारात्मकता निर्माण होईल, आणि तेच तर एका शिक्षकाला करायचं नसतं. म्हणून सी रॉंग होतो. ओव्हरहेड प्रोजेक्टर किंवा स्लाईड प्रोजेक्टर सारख्या अध्यापन साहित्याचा वापर करणे. आता आपल्याला काय वाटतं की आपल्याला इथं प्रभावी अध्यापन करायचं नाही ना. प्रश्न काय म्हणतोय बघा, ओव्हरहेड प्रोजेक्टरचा टीचिंगमध्ये आपण यूज केला तर तुमचं टीचिंग प्रभावी होईल. पण प्रश्न काय म्हणतोय की कमकुवत विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष द्यायचे, तर पर्याय बीच डी पेक्षा प्रभावी आहे. कारण ओव्हरहेड प्रोजेक्टर आणलं काय, स्लाईड प्रोजेक्टर आणलं काय, वर्गामध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड यूज केला काय, आणि अजून काही टीचिंग एडचा यूज केला काय तुमच्या टीचिंगमध्ये. परंतु कमकुवत विद्यार्थ्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे तुम्हाला विशेष त्या विद्यार्थ्यासाठी काही करावं लागेल. आणि प्रश्नाच्या अनुषंगाने पर्याय बी हा सर्वात संयुक्तिक पर्याय आहे की अशा विद्यार्थ्यांना गृहस्वाध्याय देणेच योग्य ठरणार आहे. त्यानंतर कृती अध्ययनामध्ये कोणत्या प्रकारच्या मूल्यांकनामुळे विद्यार्थी जास्तीत जास्त गुंतून राहतात? आता कृती अध्ययन म्हणजे विद्यार्थी प्रत्यक्ष काही ना काहीतरी कृती करतोय. ठीक आहे, म्हणजे कृती अध्ययनामध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू असतो आणि तो प्रत्यक्ष कृतीतून काहीतरी शिकत असतो. आता पर्याय वाचूयात. पारंपरिक पेपर पेन्सिल कसोट्या, नाही त्याच्यामध्ये जास्त विद्यार्थी गुंतणार नाही, त्याला पर्यायच नाही म्हणून तो द्यायला लागला तो ती टेस्ट. बहुपर्यायी प्रश्न मंजुषा, आता मल्टिपल चॉईस जे क्विज आहेत यामध्ये पण त्याची टेस्टच घ्यायला होतो आपण. प्रमाणित कसोट्या, स्टँडर्डाइज कसोट्या ह्या तर खूप विश्वसनीय असतात आणि त्या म्हणजे त्याच्यामध्ये जे काही गुणधर्म आहेत कसोट्याचे विविध ते त्याच्यामध्ये टाकलेले असतात. बरोबर आहे. म्हणून यामध्ये विद्यार्थी जास्त गुंतून राहीन असं म्हणता येत नाही. म्हणजे आपण जर बघितलं तर ABC या तीनही परीक्षेच्या संदर्भानं आहेत. मात्र डी बघा ना, कामगिरी आधारित चाचण्या. आता कामगिरी आधारित चाचण्या म्हणजे याच्यामध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी झाली आणि त्यामध्ये मात्र विद्यार्थी काय आहे, गुंतून राहणार आहे. म्हणून ABC पेक्षा डी मध्ये विद्यार्थी जास्त गुंतून राहतो. त्यानंतर पियाजेच्या बौद्धिक विकासाच्या अवस्थांचे संशोधन
स्किनरच्या साधक अभिसंधान उपपत्ती हे कोणत्या संशोधन पद्धतीची उदाहरणे आहे? पियाजेचा बौद्धिक विकास सिद्धांत किंवा स्किनरची साधक उपपत्ती हे कोणत्या पद्धतीचं संशोधन आहे? तर हे बेसिक आहे ना, हे मूलभूत संशोधन होतील. याच्यामध्ये काय आता मूलभूत संशोधन म्हणजे काय? ज्ञानाचा विकास केला की नाही पियाजेनं, ठीक आहे, अध्यापनशास्त्रामध्ये किंवा बालमानसशास्त्रामध्ये, आणि सिद्धांत क्रिएट झाला आहे, ठीक आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय, ज्ञानासाठी ज्ञान निर्मिती केली पियाजेनं इथं आणि स्किनरनं, म्हणून हे मूलभूत आहे, ठीक आहे. आता त्याचं आपण उपयोजन केलं मानवी जीवनातील समस्याचे निराकरण करण्यासाठी, जे संशोधन उपयुक्त असतं ना, हे उपयोजित संशोधन मानलं जातं. आणि कृती संशोधन म्हणजे काय, की दैनंदिन शालेय कामकाजामध्ये येणाऱ्या तत्कालीन समस्या दूर करण्यासाठी जे काही शिक्षक संशोधन करत असतात त्याला कृती संशोधन असं म्हणतो. ऐतिहासिक संशोधन तर हे भूतकाळाच्या संदर्भानं शोध घेतलेला असतो. म्हणून वरील जे उदाहरणं आहेत ना, हे मूलभूत संशोधनाची आहेत. त्यानंतर जोड्या लावायच्या, तर किमान तुम्हाला 1-2 जोड्या तरी याच्यामध्ये पाठ पाहिजेत. म्हणजे जसं बघा, सोप्या सोप्या कोणत्या आहेत, जसं अवगामी विचार पद्धती कोणाची आहे, तर ॲरिस्टॉटलची आहे, म्हणजे ड वाल्याचं 3. तिसरा पर्याय फक्त एकाच ठिकाणी, म्हणजे फक्त यावरूनही तुम्ही उत्तर शोधू शकले असते की पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण अजून काय, प्रत्यक्षवादी उपागम रिसर्चमध्ये ऑगस्ट कॉमनं मांडलेला आहे, म्हणजे कचा 4. हे बघा बरोबर येऊ लागलं आपलं. त्यानंतर पदनिश्चयन श्रेणी गाल्टनची आहे आणि व्यक्ती अभ्यास पद्धती हार्बर्ट स्पेन्सरची आहे, म्हणजे पर्याय बीच काय आहे आपलं कन्फर्म उत्तर असणार आहे. त्यानंतर पूर्वानुमान, ज्याला हायपोथेसिस म्हणतात किंवा परिकल्पना किंवा गृहीत कृत्य असं देखील म्हटलं जातं. तर पूर्वानुमान म्हणजे काय, हे समस्या विधान आहे का? नाही. बघा खूप काळजीपूर्वक तुम्हाला लक्षात घ्यायचं, हे समस्या विधान असतं का पूर्वानुमान किंवा हायपोथेसिस? म्हणजे नाही. समस्या सोडविण्यासाठी केलेलं तात्पुरतं विधान असतं, म्हणजे अकटला. त्याच्यानंतर संशोधन निष्कर्षाबाबतचा अंदाज व्यक्त करणारे विधान आहे का? बरोबर आहे, नाही. हे बरोबर आहे, बरोबर आहे. संशोधनाच्या समारोपाचं विधान नाही, काहीतरी फसवा पर्याय दिला. पडताळणी करावयाचे विधान, स्टेटमेंट टू बी टेस्टेड, यस. काय आहे, पूर्वकल्पनांची सत्यासत्यता संशोधन प्रक्रियेनंतर ठरविली जाते ना, म्हणून ड बरोबर येईल. म्हणजे ब आणि ड बरोबर असणारा पर्याय कोणता आहे? पर्याय सी, ड, ब आणि ड बरोबर. तथ्य संकलनाची व विश्लेषणाची अशी रचना की ज्याचा उद्देश संशोधन हेतूची व्यावहारिक सांगड घालणे आणि कार्यपद्धती अल्प खर्चात पाडणे. म्हणजे आता कार्यपद्धती अल्प खर्चात पाडायची, त्याच्याबरोबर व्यावहारिक सांगड घालायची, तथ्य संकलनाची अशी रचना करायची. मग हे सर्व कशामध्ये येईल? हे रिसर्च डिझाईनमध्ये येईल ना, आलं लक्षामध्ये? हे रिसर्च डिझाईनमध्येच आपण शक्य आहे, कारण गृहीतके तर त्याच्यामध्ये येत नाहीत. गृहीतके काय आहेत? गृहीतके संशोधक सत्य मानून स्वीकारतो पण ती सिद्ध करत नाही, आपण त्याला गृहीतके म्हणतो. संशोधन निष्कर्षावर आधारित सत्य विधाने म्हणजे त्याला आपण गृहीतके म्हणतो, आपण वरच आपण पाहिलं, ठीक आहे. म्हणजे इथं या प्रश्नाचं उत्तर संशोधन आराखडाच असं आहे ना, संशोधन समस्या आहे ना संशोधन प्रश्न आहेत. कारण तथ्य संकलन, विश्लेषण, कार्यपद्धती म्हणजे हे रिसर्च डिझाईन आहे. संशोधनपर नीतिशास्त्रीय कल्पनांचे उद्दिष्ट डॅश डॅश असे असते. रिसर्च इथिकचं उद्दिष्ट काय बघा, संशोधनातील कार्यक्षमता नाही. संशोधनविषयीचे नैतिकदृष्ट्या संयोग निर्णय, बी बरोबर वाटतो. संशोधनाचे असे निष्कर्ष ज्याचे समर्थन मिळते असं नाही म्हणता येणार. संशोधनाच्या अर्थसंकल्पात कपात, बीचाच संयुक्तिक आहे, कारण इथं नीतिशास्त्रीयदृष्ट्या संयोग निर्णय आला आहे ना, म्हणून पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पॅराग्राफ्स आहे, तुमच्याकडे ऑलरेडी हार्ड कॉपी आहे. तर यामध्ये प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे, प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 13
प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे पर्याय डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे पर्याय सी. कम्युनिकेशनचे क्वेश्चन आहेत. डॅश डॅश ज्ञान संप्रेषण आणि कागदपत्राच्या स्वरूपात देता येते. कोणतं ज्ञान संप्रेषण आणि कागदपत्राच्या स्वरूपामध्ये देता येतं? तर व्यक्त ज्ञान, अव्यक्त ज्ञान, अमौखिक ज्ञान आणि मौखिक ज्ञान. तर ते देता येतं व्यक्त ज्ञान. आलं लक्षामध्ये? व्यक्त ज्ञान संप्रेषण आणि कागदपत्राच्या स्वरूपामध्ये देता येतं. बरोबर आहे का? कारण अव्यक्त ते आपण कम्युनिकेशनच्या ठीक आहे, परंतु कागदपत्राच्या स्वरूपामध्ये काय देणार आहे? अमौखिक पण नाही आणि मौखिक पण नाही. ठीक आहे, म्हणजे व्यक्त ज्ञान संप्रेषण आणि कागदपत्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला देता येईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, कोणती बाब तोंडी संप्रेषणाबाबत अचूक माहिती देत शेवटीला नाही म्हटले. ओरल कम्युनिकेशनच्या संदर्भानं रॉंग. तर तोंडी संदेशवहन हे लवचिक नसते. तर हेच रॉंग आहे, कारण ते असते असायला पाहिजे होतं ना. लवचिक असतं ना ज्यावेळी तुम्ही ओरल कम्युनिकेशन करताना. आलं लक्षामध्ये? तर केव्हा कुठं कधीही करू शकता ना तुम्ही, कधीही बोलू शकता. इझी आहे, माध्यमाची गरज नाही ना. म्हणून ओरल कम्युनिकेशन लवचिक असते का? तर हो. म्हणजे हेच रॉंग आहे, म्हणजे हेच उत्तर आहे. आलं लक्षामध्ये? कारण बघा, तोंडी संदेशवहन वेळखाऊ व खर्चिक नसते. बरोबर आहे ना. कारण डायरेक्ट तुम्ही कनेक्ट होऊ शकता ना समोरच्या रिसिव्हरसोबत. ना तिथं तुम्हाला ईमेल करायची गरज आहे, ना पत्र पाठवण्याची गरज आहे, ना कुठं तो चार्जेस तुम्हाला आकारले जाणार नाहीत तिथं कुठल्याही प्रकारचे. आलं लक्षामध्ये? ना फॅक्स, ना पत्र, ना टेलिफोन. वेळ वाचतो आणि चार्जेसही लागत नाहीत. म्हणून बी बरोबर वाटतं ना. यात प्रतिक्रिया व हावभावावरून उद्देशाची सफलता लगेच कळते. तुम्ही एखाद्या म्हणजे समूहासोबत, गटासोबत, व्यक्तीसोबत बोलू लागले ना, तर त्याला समजण्यासाठी तुम्ही वेगळे हातवारे करता, तुम्ही ओरली बोलता. ठीक आहे, जेस्चर करता आणि तो पण लवकर तुम्हाला पटकन प्रतिक्रिया देतो आणि तुम्हाला कळतंही की त्याला ती समजते किंवा नाही समजत. म्हणून सी पण ओरल कम्युनिकेशनच्या संदर्भानं बरोबर आहे. बी पण बरोबर आहे. तोंडी संदेशाचे जलदपणे प्रसारण घडून येते. यस यस, याला गरजच नाही. माध्यम नाही म्हणजे गरजच नाही ना. नाहीतर बघा, तुम्ही व्हॉट्सअपवर चॅटिंग करताय, तो कधी मेसेज पाहणार. तुम्ही एखाद्याला कॉल करताय तर तो रिसीव करत नाही. ठीक आहे, फॅक्स पाठवताय, ईमेल करताय, म्हणजे याच्यामध्ये अडचण येत. पण डी म्हणजे ओरल कम्युनिकेशनमध्ये अडचण येत नाही. म्हणून बी सी डी बरोबर वाटतात. डी मात्र रॉंग आहे, म्हणजे सॉरी ए मात्र रॉंग आहे. म्हणून हेच उत्तर आहे, कारण आपल्याला तो म्हणतो माहिती देत नाही, म्हणून हेच उत्तर आहे आपलं. कोण काय म्हणाला, कशाच्या माध्यमातून म्हणाला, कोणाला म्हणाला, त्याचा परिणाम किती प्रभावी झाला, अशा 5 प्रश्नांची संप्रेषण प्रक्रिया घडून येते या मॉडेलमध्ये. म्हणजे हे मॉडेल कुणाचं आहे? आलं लक्षामध्ये? सरळ सरळ आहे की हे कम्युनिकेशनचं मॉडेल कुणी मांडलेलं आहे. आता इथे तुम्हाला काही लॉजिक नाही आहे, तुम्हाला हे माहीतच पाहिजे. खूप ऑब्जेक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये. ठीक आहे, की हे मॉडेल कुणाचं आहे. तर हे लॅसवेलचं संप्रेषण प्रतिमान आहे. इथं लॉसवेल हू म्हणजे कम्युनिकेटर, सेज व्हॉट काय म्हणाला म्हणजे हा झाला मॅसेज. त्यानंतर व्हॉट चॅनल म्हणजे कशाच्या माध्यमातून म्हणाला म्हणजे ते झालं मीडियम. टू हुम म्हणजे कोणाला म्हणाला म्हणजे हा झाला रिसिव्हर. ठीक आहे, आणि विथ व्हॉट इफेक्ट तर मग ते झाला इफेक्ट. म्हणजे नंतर तुम्हाला काय जे फीडबॅक वगैरे म्हणजे पूर्ण कम्युनिकेशन प्रोसेसच या 5 प्रश्नामध्ये आली. तर हे कुणी सांगितलं मॉडेल? तर हे सांगितलं लॅसवेलचं. ॲरिस्टॉटलचं हे फेस टू फेस कम्युनिकेशनच्या संदर्भात आहे आणि प्रामुख्यानं दुसऱ्याचं मत वळवण्यासाठी हे मॉडेल वापरावं असं ॲरिस्टॉटल सांगतो. आणि न्यूकॉमचं जे आहे हे सामाजिक संबंधाच्या दृष्टीनं मॉडेल न्यूकॉमनं विकसित केलेलं आहे. इथं मात्र असे प्रश्न आले की तुम्हाला लक्षात ठेवायचे की हे लॅसवेलचं मॉडेल आहे. त्यानंतर एक्स या सोशल नेटवर्किंग साईटबाबत काय अचूक
नाही म्हणतो तो. म्हणजे काय बरोबर नाही. पहिला पैरा आहे, एक्सचे मालक जॅक डोर्से असून निर्माते एलॉन मस्क आहेत. आता हेच रॉंग आहे, म्हणजे हेच उत्तर आहे. आलं लक्षामध्ये? हेच उत्तर आहे, कारण हेच रॉंग आहे. कारण हे उलट पाहिजे. एक्सचे मालक कोण येतं? एलॉन मस्क आहेत. आणि निर्माते कोण येतं? जॅक डोर्से. एक्स म्हणजे आता म्हणजे पूर्वीचं ट्विटर, त्याचं आता नाव एक्स बदललेलं आहे. आपल्याला माहीत आहे ट्विटरची सुरुवात 2006 केली होती. त्याचे निर्माते आहेत जॅक डॉर्से. आणि नंतर 2022 ते खरेदी केलं एलॉन मस्कनं. नंतर 2023 त्याचं नाव पण बदललं. म्हणजे पूर्वी ट्विटर या नावाने संबोधल्या जाई एक्सला, तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर एक्सवर मोठ्या सामाजिक समूहाशी संज्ञा पण साधता येते का? हो, खूप मोठे लोक तुम्हाला फॉलो करू शकतात. एक्सवर लिहिण्यासाठी शब्दाची व अक्षराची मर्यादा आहे का? हो आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ती बदलवली जाते. आता तर अमेरिकन लोकांसाठी वेगळी आहे, जे ब्ल्यू सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी शब्द मर्यादा वेगळी आहे, जे फ्री अकाउंट चालवतात एक्सवर त्यांच्यासाठी शब्द मर्यादा वेगळी आहे. म्हणून बी आपल्याला बरोबर ठरतो. म्हणजे बी बरोबर, सी बरोबर, डी बरोबर, ए रॉंग. म्हणून हेच उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या कृतीमुळे वर्गातील संज्ञापन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अर्थपूर्ण होईल? तर महाविद्यालयाबाहेरील तज्ज्ञांची भाषणं आयोजित करणे. चला हे ठीक आहे. महाविद्याबाहेरील म्हणजे विद्यार्थ्यांना ते दररोज प्राध्यापकांना ऐकण्यापेक्षा बाहेरच्या तज्ज्ञांची भाषणं ऐकले तर संप्रेषण अर्थपूर्ण म्हणले बघा. विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अर्थपूर्ण म्हणले ना, पण हे एवढं काही प्रभावी नाही. मग जनसंपर्क माध्यमांचा वर्गाध्यापनात उपयोग करणे, हे पण ठीक आहे. ठीक आहे, विद्यार्थी लक्ष केंद्रित करून ऐकतील. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी अभ्यास विषयाचा संबंध उपयोग करणे. जर तुम्ही जे तुमचं टीचिंग कंटेंट आहे हे जर विद्यार्थ्याच्या जीवनाशी आणि त्या कंटेंटचा जर सहसंबंध जर जोडला तर तो जास्त प्रभावी आहे ए आणि बी पेक्षा. म्हणून पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न सोडविणे हे जनरल झालं स्टेटमेंट. म्हणून ए बी पेक्षा जास्त प्रभावी कोणता आहे? तर पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्सचे प्रश्न पाहूयात. प्रश्न पाहूयात आपण. दुधाचा भाव 50% वाढला असता घरात दूध किती टक्के कमी वापरावे म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? प्रश्न अगदी सोपा आहे. फक्त आपल्याला शब्दांमध्ये काय ट्विस्ट आहे ते ओळखायचं आहे. की दुधाचा मूळ भाव आपण समजून असं घेऊ की 100 रुपये लिटर दूध आहे आणि आपण घरामध्ये 1 लिटर दूध वापरत आहे असा विचार करूयात. ओके. आता काय झालं आहे, महागामुळे म्हणा की 50% भाव वाढला. म्हणजे आता जे 100 रुपयाला 1 लिटर दूध येत होतं आता काय होईल? 150 रुपये त्याला लागतील. आता प्रश्न असा होता की जर 100 रुपयामध्ये 1 लिटर येत होतं तर आता 150 रुपयामध्ये किती येईल? तर 1 लिटरच येईल ना, बरोबर आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की त्यांचं असं म्हणणं आहे घरात दूध किती टक्के कमी वापरावे म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. याचा अर्थ असा आहे 150 रुपयाला 1 लिटर येतं आहे, पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला 100 रुपये खर्चायचे. का? कारण की खर्चात वाढ नाही झाला पाहिजे. मग 150 रुपयाला जर 1 लिटर येतं आहे तर आता त्या भावामध्ये 100 रुपयाला काय होईल? इथे लक्षात 100 रुपयाला किती येईल असं आपल्याला काढायला लागणार ना. का? कारण 150 रुपये लिटर झालं म्हणजे आता 100 रुपयामध्ये कमीच येणार ना. किती कमी येणार आपल्याला ती मांडणी करायची आहे. मग आता काय करावं लागलं आपल्याला? सरळ सरळ त्रिराशीप्रमाणे मांडायचं होतं. काय म्हटलं होतं आपण आता की 100 रुपयेला किती येणार आहे आणि भाव किती झाला आता? 150. मग 0 काढला तर किती येतं आहे? 10/15. जर आपण भागाकार गुणाकार केला तर उत्तर येतं 0.66. म्हणजे 0.66 लिटर दूध येईल.
म्हणजे आपल्या भाषेत काय होईल, सरळ सरळ 660 मिली दूध येईल, बरोबर. पण पहिले आपण किती घेत होतो, 1000. त्यातून 660 जर वजा केले तर उत्तर काय येतं, 330. म्हणजेच आपल्याला 33.33 लिटर दूध कमी वापरावं लागेल. पर्याय बी, की जेव्हा आपला खर्च वाढणार नाही. मग ही झाली ती आपली ढोबळ मेथड त्रिराशी पद्धतीनं. हेच तुम्हाला सूत्र पद्धतीने सोडवता येईल. कसं ते बघूयात. यासाठी एक स्वतंत्र सूत्र आहे. जर पहिल्या राशीची किंमत दुसऱ्या राशीपेक्षा x टक्क्यांनी जास्त असेल तर दुसऱ्या राशीची किंमत पहिल्या राशीपेक्षा किती टक्क्यांनी कमी असेल. काय करायचं, 100 गुणिले x आणि 100 प्लस x. x म्हणजे काय, हे दिलेलं इथं 50% दिलेलं आहे. मग 100 गुणिले 50 छेदात 100 प्लस 50, 5000 छेद 150 काटाकाटी केली तर 33.33. जर आपण 33.33 लिटर दूध कमी वापरलं तर आपला खर्च वाढणार नाही, बरोबर. चला आणखीन सोप्या शब्दात समजून घ्यायचं तर दुधाचा भाव कितीही वाढू द्या, 100 रुपयात किती दूध येईल, तर जेवढं आलं ते झालं दूध. आपण किती कमी घेतलं ते आपल्याला दाखवायचं आहे. पुढील प्रश्न आहे की पराग, बबन आणि कपिल या तिघांनी मिळून व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला तिघांनी प्रत्येकी 20,000 रुपये गुंतवले. परागने 5 महिन्यानंतर 4,000 रुपये काढले, बबनने 6,000 काढले, तर कपिलने 5,000 रुपये आणखी गुंतवले. जर वर्षाच्या शेवटी त्यांना 6,850 रुपये फायदा झाला तर 68,500 रुपये फायदा झाला तर परागचा हिस्सा किती. पहा, स्टेप बाय स्टेप जा. तिघांनी काय केलं, 20,000 रुपये गुंतवले. ते काय म्हणले, परागने 4,000 काढले, परागने 4,000 काढले. मग आता परागचे किती राहिले, 16,000, बरोबर. बबनने 6,000 काढले, बबनने 6,000 काढले, म्हणजे आता बबनचे किती राहिले, 14,000. कपिलने 5,000 आणखीन गुंतवले. कपिलनं काय केलं, प्लस 5 केले, बरोबर. म्हणजे आता कपिलचा हिस्सा किती झाला, 25,000, बरोबर. मग आता जर आपण या तिघांची 3 झिरो कट केले, हे 3 झिरो कट केले, हे 3 झिरो कट झाले, हे 3 झिरो कट झाले, काय आलं आपलं प्रमाण आता, हे 16, 14 आणि 25. तर मग आता जो फायदा झाला त्यामध्ये आपल्याला परागचा हिस्सा काढायचा आहे. चला काढूयात. ओके, बघा अगदी आपण व्यवस्थितरित्या इथं तुम्हाला करून दिलेलं आहे. पराग, बबन आणि कपिल, बरोबर. काय झालं, स्टेप बाय स्टेप प्रत्येकाने किती किती गुंतवले, 20,000 20,000 20,000. कधी गुंतवलेत, 5 महिन्यानंतर. मग आता 5 महिन्यापर्यंत यांची इन्कम किती झाली, त्यामध्ये गुंतवणूक 1,00,000 1,00,000 1,00,000, बरोबर. आता काय झालं, परागनं 4,000 काढले, खाली राहिले 16,000. बबनने 6 काढले, खाली राहिले 14,000. कपिलने 5 वाढले, कपिल झाले 25,000. किती महिन्यासाठी गुंतवले, 7 7 7. मग आता एकूण त्यांची जी अमाऊंट जमा झाली तिचं आपण इथं दिलं आहे. मग आता एकूण किती झालं, परत पहिले 5 महिने नंतरचे 7 महिने, 12 महिने परागचे झालेत 21, 19 आणि 27. हा आपण मुख्य आकडा घेतला, सगळ्यांचे 3 झिरो कट केले. परागचे झाले 212, बबनचे 198, कपिलचे 275, एकूण 685. परागचा हिस्सा 212 गुणेला 68,500, बरोबर, भागेला 6,805. का, कारण 685 त्याला का भागेला करायचे, तर तो एकूण आहे टक्केवारी. उत्तर मिळालं 21,200, पर्याय क्रमांक ये. आता इथं थोडंसं आपल्याला लिहायला जागा कमी पडते आणि सांगताना थोडंसं मागं पुढं होऊ शकतं. यासाठी आपण काय करावं, एकतर या इमेजचा स्क्रीनशॉट घेऊन तो ठेवावा किंवा स्टेप बाय स्टेप आपल्या नोटबुकमध्ये ही नोंदणी करावी, जेणेकरून तुम्हाला या प्रकारची उदाहरणं आल्यास आणखी सोपं जाणार आहे. पुढे पाहूयात आता आपण. एक वस्तू 1,000 रुपयाला विकल्याने मिळणारा शेकडा नफा व तीच वस्तू 840 रुपयास विकल्याने होणारा शेकडा तोटा सारखाच असेल तर ती वस्तू किती किमतीला विकल्यास 25% नफा होईल. बघा, 1,000 रुपयाला विकलं तर नफा झाला आणि 840 रुपयाला विकलं तर तोटा झाला, पण सारखाच.
मग याची जर आपण वजाबाकी केली तर किती आली 160. पण नफा आणि तोटा 2 आहे म्हणून भागीला 2 बरोबर 80 रुपये. म्हणजे 1000 रुपयामधून जर 80 रुपये वजा केले तर आलं 920. 920 ही झाली खरेदी किंमत. आता 920चे जर आपण 25% काढले, शून्य काढला 25 10 काटाकाटी केलं तर 230. 230 प्लस 920 1150 हे आपलं उत्तर येणार आहे. मग आता हे आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात. ओके, इथे आपल्याला दिसून येणार आहे की शेकडा नफा वजा शेकडा तोटा बरोबर 1000 वजा 840 बरोबर 160. 160 भागीला 2 बरोबर 80. मग 1000 वजा 80 बरोबर 920 किंवा 840 मध्ये प्लस जर 80 केले तर 920. दोन्ही कंडिशनला 920 खरेदी किंमत मिळाली. आता 920 रुपये विक्री केल्यास ना नफा ना तोटा होतो, बरोबर आहे. मग आता 25% नफा म्हणून 920चे 25% बरोबर 230. विक्री किंमत 920 प्लस 230 बरोबर 1150. म्हणजे आपल्याला विक्री किंमत आणि काय काढायचं आहे, विक्री आपल्याला ते काय म्हणले, आता 25% नफा कमवायचा होता ना. जर आपण 920ला जर तो विकलो ना नफा आहे ना तोटा आहे, पण आपलं काय पाहिजे 25% नफा पाहिजे. म्हणून आपलं उत्तर काय येणार 1150 येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. श्रेणीवर अंकगणितीय श्रेणीवर आधारित प्रश्न आहे की 1 + 1/19, 1 + 2/19, 1 + 3/19 टिंब 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 आणि 1 + 18/19. याचा अर्थ असा आहे ही सिरीज कंटिन्यू आहे, म्हणजे 1 + 4/19, 5/19 असं होत जाणार. मग याला आपण पहिले सरळ रूपात आणण्याचा प्रयत्न करूया. बघा 19 × 1 = 19, 19 × 1 = 19 बरोबर आहे. आणि 19 × 1 = 20/19, 19 × 1 = 19, 19 × 2 = 21, 21/19 असं करत गेलो आपण. 19 × 1 = 19, 19 आणि 18 = 37, 37/19. मग आता काय तयार झालं आपलं, यानुसार अंकगणितीय श्रेणी तयार झाली बघा. ओके, बघा अंकगणितीय श्रेणीतील n पदांची बेरीज. सूत्र काय दिलं आहे आपल्याला की SN बरोबर n/2 कंसात 2a + n - 1 आणि d. SN म्हणजे पहिल्या n पदांची बेरीज, a बरोबर प्रथम पद आणि d म्हणजे साधारण फरक. मग S ही श्रेणी होती. आपण याला आत्ता करून दाखवल्याप्रमाणे 20/19, 21, 22 असं 37 पर्यंत जाणार आहे. यामधून 1/19 कॉमन बाहेर काढले तर कंसात आपल्याला मिळाले 20, 21, 22, 37. मग आता हे 19 इथं भागेला इकडे जाऊन गुणेला झाले. 19 S बरोबर 20, 21, 22, 37 पर्यंत. मग n झाला 18. ओके, नंतर a झाला 20 आणि d झाला 1. आलं लक्षात. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल हा n 18 कुठून आला, तर हे बघा आपल्या उदाहरणात दिले ना 18 पर्यंत आपल्याला जायचं आहे. मग 19 S बरोबर 18/2 किमती टाकून घेतल्या सूत्रामध्ये. मग आपल्याला पूर्ण काटाकाटी आणि कॅन्सलेशन करून उत्तर मिळालं S बरोबर 27. मग आता हा पर्याय कुठे आहे, तर आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक A. इथे तुम्ही सेम प्रोसेस करू शकता. एकतर स्क्रीनशॉट घ्यावा किंवा हे तुम्हाला नोट डाऊन सुद्धा करता येईल. पुढचा प्रश्न आहे आपला, शहर ए पासून शहर बी चे 2 तिकिटाचे आणि शहर ए ते शहर सी 3 तिकिटाचे एकूण प्रवास भाडे 77 रुपये आहे. परंतु शहर ए पासून शहर बी चे 3 तिकिटाचे व शहर ए ते शहर सी चे 2 तिकिटाचे एकूण बस भाडे 73 रुपये आहे. तर शहर ए पासून शहर बी व शहर सी चे अनुक्रमे बस भाडे किती होईल. इंग्लिशमध्ये पण तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. वर्ग समीकरण पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. अगदी स्टेप बाय स्टेप जायचं आहे. येणार आहे आपलं उत्तर. बघा, शहर ए ते शहर बी x आणि शहर बी ते शहर सी y. मग 2x + 3y बरोबर 77, 3x + 2y बरोबर 73. समीकरण 1 ला 3 ने गुणून, समीकरण 2 ला 2 ने गुणून. मग काय झालं 6x 9y आणि 2 से 31, 6x 4y 146. वजाबाकी केली, x कट झाला, y ची किंमत मिळाली 17. मग 17 ही समीकरण 1 मध्ये किंमत टाकली तर x आपथा आला 13. म्हणजे शहर ए ते बी x 13 आणि शहर बी ते सी y 17. म्हणजे आपलं उत्तर होणार आहे पर्याय बी.
₹13 व ₹17 ही किंमत असणार आहे. आता आपला प्रश्न आहे की विसंगत गट आपल्याला ओळखायचा आहे की काय दिलं आहे OMKI. मग आता EBCD आपण काढून घेतलेली आहे बघा. OMKI काय झालं -1 रिवर्स झालं आहे. YWUS बघा -1च आहे. नंतर RTPN RT म्हणजे +1 झालं. T नंतर आता P -3 झालं आणि P नंतर 1 -1 म्हणजे पहिल्या 2 तर सारखे होते, हा सध्या वेगळा निघाला आहे. नंतर पहा JHFD म्हणजे परत -1 म्हणजे A, B आणि D हे सारखेच आहेत, -1 न रिटर्न गेलेत. परंतु RTPN एकदा प्लस एकदा मायनस आणि त्याचा सिक्वेन्सही नाही, म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक C. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न आहे 4 झाडांच्या कुंड्या, त्यामध्ये मोगरा, जास्वंद, चमेली आणि गुलाब यापैकी प्रत्येकाचे वजन भिन्न भिन्न आहे. मोगरा कुंडीचे वजन फक्त जास्वंद कुंडीपेक्षा कमी आहे. आता जशी माहिती दिली तसं आपण विचार करूया. समजा आपण जर इथं जास्वंद लिहिलं तर जास्वंदाचं वजन जास्त आहे, म्हणून याला आपण मोठं वर्तुळ काढू. ठीक आहे. कुणापेक्षा जास्त आहे बघा काय म्हणतात ते की मोगरा कुंडीचे वजन फक्त जास्वंद कुंडीपेक्षा कमी आहे, म्हणजे मोगरा थोडासा लहान पाहिजे जास्वंदपेक्षा. ठीक आहे. चमेली कुंडी गुलाब कुंडीपेक्षा हलकी आहे. चमेली कुंडी गुलाब कुंडीपेक्षा हलकी आहे व गुलाब कुंडी मोगरा कुंडीपेक्षा हलकी आहे. आता मोगरा आहे इथं, म्हणजे त्याच्यापेक्षा गुलाब हलकी आहे, म्हणजे छोटी आहे, लहान आहे. तर मग आता परत रिटर्न जा. ते काय म्हणतात चमेली कुंडी गुलाब कुंडीपेक्षा हलकी आहे, म्हणजे सर्वात लहान कोण आहे तर चमेली आहे, असं इथं आपल्याला लक्षात येतं, चमेली आहे. ठीक आहे. म्हणजे जास्वंद 1 क्रमांकाला येईल. काय म्हणतात ते बघा ना, जडकडून हलका क्रम लावायचा आहे ना, म्हणजे पहिल्या क्रमांकावर जास्वंद, दुसऱ्या क्रमांकावर मोगरा, तिसऱ्या क्रमांकावर गुलाब आणि चौथ्या क्रमांकावर चमेली. मग प्रथम क्रमांकावर म्हटलं ना, म्हणून जास्वंद पर्याय ए. सुशिक्षित स्त्रिया व नागरिक या शब्दसमूहासाठी कोणती वेन आकृती अर्थपूर्ण ठरेल? सुशिक्षित स्त्रिया व नागरिक. तर आपण जर बघितलं तर यामध्ये पर्याय बी हे संयुक्तिक उत्तर ठरणार आहे. सुशिक्षित म्हणजे याच्यामध्ये स्त्री पण असू शकते, पुरुष पण असू शकते, म्हणजे कोणताही नागरिक पण सुशिक्षित असू शकतो, नसू शकतो. स्त्रिया आणि नागरिक यांचा सहसंबंध आणि करेक्ट सहसंबंध. आता आपण बी उत्तर बघू कसं काय आहे ते बरोबर. कारण काय आहे, आता काही स्त्रिया सुशिक्षित असू शकतात, नसू शकतात, म्हणून हे सुशिक्षित आणि या स्त्रिया, आणि मग तो सुशिक्षित असो, स्त्री असो, तो नसो, ठीक आहे, तो पुरुष असो, हे कोण आहेत सर्वजण नागरिक, म्हणून बाहेरचं जे वर्तुळ आहे ते नागरिकाचं प्रतिनिधित्व करणार आहे. आलं लक्षामध्ये? म्हणून पर्याय बीच संयुक्तिक आहे. कारण ये संयुक्तिक होणार नाही. ये मध्ये तर काय केलं आहे, एक वर्तुळ स्वतंत्र दिलं आहे ना, मग आपण ते स्वतंत्र वर्तुळ घेऊ शकत नाही ना, आपण त्यांना सुशिक्षित म्हणू शकतो, कारण आतमध्ये स्त्रिया पण सुशिक्षित असू शकतात ना, आपण त्यांना नागरिक म्हणू शकतो त्या स्वतंत्र वर्तुळाला. म्हणून याचा संदर्भ लागत नाही, सीचाही संदर्भ लागणार नाही, कारण आपण जर बाहेर नागरिक असं वर्तुळ संबोधलं आणि आतमध्ये आपण स्वतंत्रपणे सुशिक्षित आणि स्त्रिया दाखवू शकत नाहीत ना,
कारण स्त्रिया पण सुशिक्षित असतात ना, म्हणून त्यांचं को रिलेशन दाखवावं लागणार आपल्याला. ते फक्त बीमध्ये आपल्याला क्लिअर कट लक्षात येतं. डी पण उत्तर घेता येणार नाही का, कारण एक जो वर्तुळ त्यांना दाखवला आहे तोच्या बाहेर आलाय ना, तो नागरिकाच्या पण बाहेर आलाय, म्हणजे तिथं काही अर्थच लागत नाही. म्हणून पर्याय बी हेच संयुक्तिक वेन आकृती ठरते सुशिक्षित स्त्रिया आणि नागरिकांसाठी. दिशा ज्ञानावर आधारित प्रश्न आहे. काय म्हणतात बघा, रीना एका बिंदूपासून उत्तरेकडे चालू लागते आणि 30 मीटर चालते. मग आता आपण काय करणार, आपण साधे, आपण समजा उदाहरणार्थ का बिंदूची तर निवड केली आणि काय म्हणाले ते की रीना आहे आणि ती उत्तरेकडे चालली 30 मीटर. मग आता आपण अंदाजे काय करूयात, समजा उदाहरणार्थ आपण याला म्हणू की हे अंतर हे काय आहे 30 मीटर आहे. मग आता आपण याला म्हणू हे 30 मीटर आहे. ठीक आहे. उजवीकडे वळते आणि परत 30 मीटर चालते, परत उजवीकडे वळाली आणि 30 मीटर चालली, म्हणजे मग आता तेवढंच घेऊ ना, हे 30 मीटर, परत काय वळाली ती 30 मीटर चालली. ती डावीकडे वळते आणि 20 मीटर चालते. डावीकडे वळते म्हणजे इकडे जावं लागेल उत्तरेला. 20 म्हणल्यावर थोडंसं कमी घेऊ, 20 मीटर. ती डावीकडे वळते आणि 30 मीटर चालते. आता उत्तरेकडे जात असताना परत डावीकडे वळाली आणि 30 मीटर, पण सेम एवढंच, कारण 30 मीटर आहे ना, 30 मीटर चालते. शेवटी ती डावीकडे वळते आणि 30 मीटर चालते, परत 30 मीटर. आता पश्चिमेकडे जात असताना डावीकडे वळाली म्हणजे ती परत रिटर्न यायला आली इकडे. मग हे सेम किती, हे 20 आणि परत 30 म्हणले ना, म्हणजे परत इथपर्यंत यावं लागेल 10, म्हणजे हे होईल 30. हे आपण डॉट डॉट डॉटनं दाखवायला ना, हे 30, म्हणजे हे 20 गेलं आणि हे 10. आता ऑलरेडी हे किती आहे 30 आहे, म्हणजे 30 - 10 करावं लागतील, म्हणजे 20 मीटर. पर्याय डी. आता सुरुवातीच्या बिंदूपासून किती दूर आहे, ही सुरुवातीचा बिंदू आणि 30मधून 10 ती खाली आलेली आहे साऊथला, म्हणजेच हे किती अंतर राहिलं तर 20 मीटर राहिलं. पर्याय डी. तर्क व अनुमान. तर आता आपल्याला काय करावं लागते, विधानावरून आकृती काढावी लागते. काय म्हणतात ते, सर्व रस्ते हे तलाव आहेत. सर्व म्हणल्यावर आकृती एकामध्ये एक येणार आहे, म्हणजे सर्व रस्ते हे तलाव आहेत ना. मग आता हे रस्ते, ठीक आहे, आणि बाहेरून येतील तलाव. तलाव, सर्व रस्ते तलाव, सर्व तलाव गोदाम आहेत. आता सर्व तलाव म्हणल्यावर तलाव आतमध्ये घ्यावे लागतील, सर्व आहेत ना, मग तर सर्व तलाव काय आहेत, गोदाम आहेत. काही गोदाम या पिशव्या आहेत, काहीच गोदाम पिशव्या आहेत. मग आता आपण काय करू, समजा गोदाम म्हणले ना, मग ह्या काहीच एवढे गोदाम काय आहेत, पिशव्या आहेत, तर मग ही पिशवी आहे. मग तुम्हाला आकृती काढताना असं लक्षात यायला लागले की पिशव्याचं वर्तुळ तुम्ही तलावापर्यंत नेऊ शकता, तुम्ही रस्त्यापर्यंत पण नेऊ शकता, म्हणजे आकृत्या एकापेक्षा जास्त काढू शकतो आपण. म्हणजे आताच आपण म्हणू ना सर्व रस्ते तलाव आहेत, म्हणजे हे जर आपण असं म्हणलो की सर्व रस्ते तलाव आहेत, म्हणजे याला आपण तलाव म्हटलो. ठीक आहे. आणि सर्व तलाव गोदाम आहेत, सर्व तलाव गोदाम आहेत. आणि शेवटचं काय विधान आहे की काही गोदाम या पिशव्या आहेत. तर मग तुम्ही असं पण म्हणू शकता, ह्या पिशव्याला तुम्ही असं पण वर्तुळ काढू शकता. तिसरी बी आकृती काढू शकता की जी रस्त्याला छेदणारी. आता आपण काय गोदामला तलावाला छेदणारी पिशव्यांची वर्तुळ आपण काढलं, तिसरी पण काढता येईल. पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही 2 आकृत्या काढल्या तर दोन्ही ठिकाणी निष्कर्ष चेक व्हायला पाहिजेत. 3 आकृत्या काढल्या तर तिन्ही ठिकाणी निष्कर्ष चेक व्हायला पाहिजेत. म्हणजे आपल्याला लगेच क्लिक होणार आहे आता की आपण काय करू शकतो, म्हणजे आपण 2मध्येच चेक करू, कारण 2मध्येच प्रॉब्लेम असला की आपल्याला उत्तर काय करता येईल, कट करता येईल. तर बघा, पहिला निष्कर्ष काय म्हणतो, काही पिशव्या या तलाव आहेत, काही पिशव्या या तलाव आहेत. आता इथं तर नाहीत, इथं तर आहेत, आणि तिसऱ्या आकृतीमध्ये पण येणार आहेत, पण पहिलीत नाही ना, म्हणून पहिला निष्कर्ष रॉंगच ठरलेला आहे. लक्षात घ्या. तुम्ही आता 4ही आकृत्या काढल्या तर एकात जरी नाही म्हटलं तरी तो निष्कर्ष नसतो. आता काही गोदाम हे रस्ते आहेत, काही गोदाम हे रस्ते आहेत. आता हे गोदामाचं वर्तुळ आहे, बरोबर आहे, आणि आतमध्ये रस्त्याचं, बाहेरून आत असताना काही असतं का, हो यस, हे बघा काही गोदाम
रस्ते आहेत का? हो, बाहेरून आत जाताना काही असतं. म्हणजेच दुसरा निष्कर्ष बरोबर असणारे फक्त बी निष्कर्ष, म्हणजे फक्त बी उत्तर आहे. दुसरा निष्कर्ष तुमचा कन्फर्म बरोबर आहे. दोन्ही ठिकाणी तुमचा दुसरा निष्कर्ष बरोबर येऊ लागला. सूचना आहे प्रश्न क्रमांक 31 आणि 34, तर इथं आणि ऐवजी ते पाहिजे. 31 ते 34 पुढील माहितीवर आधारित आहेत. शाळेच्या प्रशासनाने एका वर्षी विविध खेळावर खर्च केलेली रक्कम वृत्तालेखात दाखवली आहे. जर फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम 9,000 रुपये असतील तर पुढील 31 ते 34 प्रश्नांची उत्तरे द्या. तर आपण पाहूयात आता. तर समजून घ्यायचं आहे, ही जी माहिती DTP करून दिली आहे ही आपल्या सोयीसाठी नंतर केलेली आहे. प्रश्न फक्त एवढा वृत्तालेख येणार आहे. त्यामध्ये काय आहे? क्रिकेट 160 अंश, बास्केटबॉल 20 अंश, टेनिस 35 अंश, फुटबॉल 45 अंश आणि हॉकी 100 अंश. ओके. मग आता यावर आधारित आपल्याला 9,000 रुपये फुटबॉलवर खर्च दिला आहे. त्यावर आधारित आपण काय केलं, इतर खेळांवरचा खर्च काढून घेतला. जसं टेनिस, तर 45 अंश काय आहे? फुटबॉल इथं दिला आहे. तर 45 अंश म्हणजे 9,000. तर टेनिसचं किती आहे? 35 अंश. 35 अंश म्हणजे किती? त्रिराशी पद्धतीनं काढलं तर टेनिसवर आलं 7,000. सेम बास्केटबॉल 20 अंश आहे, तर 20 अंश आलं 4,000. क्रिकेट 160 अंश आहे, क्रिकेट आलं आहे 32,000. हॉकी 100 अंश आहे, हॉकी आलं आहे 20,000. आणि एकूण 45 अंश जर 9,000 आहे तर 360 अंश पूर्ण वृत्तालेख 72,000. बरोबर. आता यावर आधारित आपण प्रश्न सोडवूयात. काय प्रश्न दिला आहे आपल्याला की क्रिकेट या खेळावर खर्च होणारी रक्कम ही एकूण रकमेच्या किती टक्के आहे? मग आता क्रिकेटवर किती खर्च झाली आहे? 32,000. एकूण किती झाली? 72,000. मग आता सोडवा. 72,000 ला 32,000 तर 100ला किती? करा तिरपा गुणाकार. 32,000 गुणेला 100 छेदात 72,000. 3 शून्य कटले, 3 शून्य कटले. बरोबर आहे. मग आता जिथं जिथं छोटं छोटं करता येईल आपण तिथं करू शकतो. बघा भाग कितीचा जातोय? एक 8चा भाग जाईल. 8 चोक आणि 8 नम, मग 10 10 400. 400 छेदात 9. 9 1 9, 9 दोन्ही 8 9 3 9 चोक 4. 4.44. मग आपलं उत्तर काय येणार आहे की क्रिकेटवर 44.44 खर्च होणार आहे. मग पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक डी. तुम्ही म्हणणार सर तर 44 आहे, पण 50पेक्षा लहान असतं पॉईंटच्या नंतर तर अगोदरचा पूर्णांक घ्यायचा आणि 50च्या पुढे गेलं तर पुढचा पूर्णांक घ्यायचा असतो. पुढे आहे की खेळावर एकूण किती रक्कम खर्च केली? खेळावर एकूण रक्कम 72,000 आपण ऑलरेडीच काढले. ऑप्शन नंबर बी. हॉकीवर किती रक्कम खर्च केली? तर आपण काढलंय 45 अंश आणि 100 अंश किती? 20,000. पर्याय ए. बास्केटबॉलपेक्षा टेनिसवर किती रक्कम खर्च जास्त झाली? बास्केटबॉल 4,000, टेनिस 7,000. 7तून 4 गेले 3,000. पर्याय सी. पुढे प्रश्न दिलाय. एका क्रीडा मंडळात 240 खेळाडू आहेत. त्यापैकी 15% व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि क्रिकेट हे तिन्ही खेळ खेळू शकतात. या खेळांपैकी कोणतेही 2 आणि फक्त 2 खेळ खेळणारे खेळाडूही यात आहेत व त्यांची संख्या 60 आहे. फक्त व्हॉलीबॉल खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या 80 आहे. फक्त बास्केटबॉलच खेळतात किंवा फक्त क्रिकेटच खेळतात अशा एकूण खेळाडूंची संख्या किती? काय करायचं? स्टेप बाय स्टेप मांडणी करत जायचं आहे. ओके. बघा किती आहेत? 240 लोक आहेत. यामध्ये 15%. मग आपलं काय करावं लागेल? वजा कंसामध्ये 240चे 15% काढायचे. मग आपण इथे बाजूला काढून घेऊ. 240 गुणेला 15 छेदात 100. 0 काटला, 0 काटला. बरोबर आहे. मग आता करा काटाकाटी. काय होईल? 5 त्रिक 5 दुनी बे 1 इथं किती आले? 12. 12 त्रिक 36. 240चे 15% किती आले? 36. प्लस किती आहेत? 60 प्लस 80
ओके. आता यांची वजाबाकी केली तर आपल्याला लगेच उत्तर मिळेल की फक्त बास्केटबॉल आणि फक्त क्रिकेट किती खेळतायत. मग बघा 240 वजा 60 आणि 80, 6ला 6 हे झाले 14, 14 आणि 3 17, बरोबर आहे. 176, 0 आणि 10 6 गेले, खाली राहिले 4, बरोबर आहे. वरती राहिले 3 13, 13तून 7 गेले 6, 64 असे आहेत जे फक्त बास्केटबॉल किंवा फक्त क्रिकेट खेळतात. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होणार आहे. डॅश डॅश ही संकल्पना कधीकधी सर्व कायदेशीर रूपाने ओळखल्या जाणाऱ्या स्वाक्षरीसह वापरल्या जातात. इलेक्ट्रिक सिग्नेचर, मेल सिग्नेचर, इलेक्ट्रॉनिक गॅझेट, ई कॉमर्स. तर यामध्ये इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आजही आपण बघतो की विविध जे सर्टिफिकेट्स असतात त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल, व्हॅलिडिटी, ठीक आहे, त्यामध्ये आपण आता अलीकडे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर पाहतो. त्यानंतर नेक्स्ट, शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या उद्देशासंदर्भात खालील विधाने किंवा विधानापैकी चूक आणि बरोबर विधानं ओळखायची येतं. चूक कोणती येतं आणि बरोबर कोणती येतं. चला ठीक आहे. शिक्षणाचा खर्च कमी करणे हा उद्देश असू शकतो का शैक्षणिक तंत्रज्ञानाचा? तर यामध्ये लॉजिक आहे. शिक्षणाचा खर्च कमी आपल्याला यामधून करता येईल. ठीक आहे. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपण एक LCD प्रोजेक्टर घेतला तर मग त्यामध्येच आपल्याला विविध नकाशे दाखवता येतील, आपल्याला इंटरनेटवर डाउनलोड करता येतील, इमेज दाखवता येतील, विविध भूरूपांच्या इमेज दाखवता येतील, नेत्यांचे फोटो दाखवता येतील. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आता फोटो परचेस करण्याची गरज राहणार नाही म्हणजे एका LCD प्रोजेक्टमुळं. मग आपण म्हणू शकतो की शिक्षणाचा खर्च कमी करणे. तर ठीक आहे. अध्ययन प्रक्रिया अर्थपूर्ण करणे हा तर आहेच त्याच्यामध्ये. नवीन किंवा जुन्या तंत्राचा पूर्वग्रहरहित दृष्टिकोनातून वापर करणे हा पण उद्देश आहेच ना शैक्षणिक तंत्रज्ञानाचा. नवीन तर वापरच करतोय किंवा जुन्या तंत्राचा पूर्वग्रहित म्हणजे शिक्षकाच्या संदर्भानंही आणि विद्यार्थ्याच्या संदर्भानंही आपण त्याचा वापर करणं अपेक्षित आहे. शिक्षण प्रक्रियेचा वेग वाढविणे. यस. म्हणजे आता काय करावं लागणार आपल्याला, सर्वच बरोबर आहे असं म्हणावं लागतील. 1 2 3 आणि 4 सर्वच बरोबर आहे म्हणजे डीची निवड आपल्याला करावी लागणार आहे. खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाही? अल्टाविस्टा आहे, गुगल तर आहेच, शेअरवेअर आहे. आपण सहज ओळखू शकतो की ब्रिटॅनिका हा इन्सायक्लोपीडिया आहे ना, आल्या लक्षामध्ये. ते काही सर्च इंजिन नाही म्हणून पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्ता साधन असून काही लोक याला दुसरं गुगल असे म्हणतात. ChatGPT म्हणजे डॅश डॅश होय. तर त्याचा फुल फॉर्म विचारला आहे सरळ सरळ आणि बेसिक माहिती प्रश्नामध्ये दिली. त्याला दुसरं गुगल म्हणतात. कोणी विकसित केलं तर OpenAI कंपनीनं विकसित केलं, अमेरिकेचं आहे. ठीक आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अलीकडं ChatGPT देऊ शकतं. म्हणजे तुम्हाला एखादं भाषण लिहायचं आहे त्याला तुम्ही सांगू शकता, निबंध लिहायचा आहे त्याला, कविता लिहायची सांगू शकता, लेख अर्ज वगैरे भरपूर सारी माहिती तुम्हाला या AIच्या मार्फत दिली जाते. तर त्या ChatGPTचा फुल फॉर्म विचारला आहे त्यांनी. तर फुल फॉर्म आहे चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफर. म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर ज्ञानवाहिनी प्रकल्पाबाबत योग्य विधान कोणतं आहे? तर या प्रकल्पाची सुरुवात 2003 मध्ये झाली होती. बरोबर आहे हे विधान. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनानं सुरू केला हे रॉंग आहे कारण तो केंद्र शासनाचा प्रकल्प आहे. आणि सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळांमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी हा पथदर्शी कार्यक्रम सुरू केला होता प्रायोगिक तत्त्वावर. तर हो, म्हणजे 3 कन्फर्म बरोबर आहे, 1 कन्फर्म बरोबर आहे आणि 4 पण. 1 3 आणि 4. तर असा कोणता पर्याय सांगतो? 1 3 4. तर पर्याय डी याचं आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे किंवा केंद्र शासनाचा प्रकल्प आहे. त्यानंतर नेक्स्ट,
ही नैसर्गिक आपत्ती नाही म्हटले. आण्विक दुर्घटना हीच नाही ना, म्हणजे हेच बरोबर आहे. कारण भूकंप नैसर्गिक आपत्ती आहे, सुनामी आहे, नैसर्गिक आहे ना. आकस्मिक पूरसुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे. ठीक आहे. ते कुठला सांगून किंवा त्याच्याशी ह्युमन ॲक्टिव्हिटीच्या संदर्भानं इतकं कारणं नाहीत. भूकंप, सुनामी आणि आकस्मिक पूर. आण्विक दुर्घटना ही मानवाची ॲक्टिव्हिटी आहे ना. ठीक आहे. मानवानं केंद्रोत्सारी मूलद्रव्याचा वापर करून वीज निर्मिती मानव करू लागला आणि त्यातून या दुर्घटना होत राहतात, म्हणजे अणुऊर्जा निर्माण करताना. ठीक आहे. म्हणजे पूर्णपणे ही ह्युमन रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहे, म्हणून पर्याय एक आहे. काय म्हटलंय प्रश्न, की नैसर्गिक आपत्ती नाही. ठीक आहे. तर ती मानव निर्मिती आहे, म्हणून पर्याय एक उत्तर आहे. भारताच्या संदर्भात डिडवाना, देगाना, सरगोल आणि खातू ही नावे खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी निगडीत आहेत? या हिमनद्या आहेत का? नाही. रामसर स्थळे आहेत का? नाही. खारफुटी क्षेत्र आहेत का? नाही. ही खारट सरोवरे येतं. राजस्थानमधली ही खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत. ठीक आहे. मग जाता जाता जनरल माहीत असू द्या ना, जसं भारतातली प्रसिद्ध हिमनदी किंवा हिमनद्या जसं गंगोत्री आहे, यमुनोत्री आहे, झेमू आहे, बालतोरो आहे, सियाचीन आहे. सियाचीन तर पाठ करा की भारतातली सर्वात लांब नदी, हे पाठ करून ठेवा. भारतात रामसर स्थळे 85च्या आसपास आहेत. अलीकडं आता नवीन आकडेवारीनुसार तर ती 2025च्या आसपास 89 होतील. आता ती 89 रामसर स्थळे होतील भारतामध्ये, हे पण लक्षात ठेवा. मॅग्रीव वनं तुम्हाला कुठं पाहायला येतील भारतामध्ये? सुंदरबनच्या, म्हणजे पश्चिम बंगालच्या त्या सुंदरबन त्रिभुज प्रदेशामध्ये, कच्छच्या रणामध्ये. ही जनरल माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. इथं मात्र डिडवाना, देगाना, सरगोल आणि खातू ही नावं खारोट सरोवराच्या संदर्भाने आणि 5ही राजस्थानमध्ये आहेत. त्यानंतर जोड्या जुळवायच्या आहेत. तर पुनर्निर्वकरणीय म्हणजे ती रिन्युएबल आहे अशी कोणते इथं स्रोत आहे? तर आपण जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला ते सौर ऊर्जा आपल्याला परत परत वापरता येते. आता वापरता येत नाही, नॉन रिन्युएबल आहे कोणी, तर दगडी कोळसा एकदा वापरला की ती रियूज होत नाही. म्हणजे अचं 4 आणि बीचा 2, अचं 4 आणि बीचा 2, म्हणजे पर्याय 4 उत्तर आपलं होऊ शकणार आहे. कारण वने ही जैविक येतील आणि चक्रीय म्हणजे जलच समावेश होईल, म्हणजेच पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणती पर्यावरणाची समस्या नैरोबी येथे 1977 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कॉन्फरन्समध्ये चर्चिली गेली? तर हे केनियामधील नैरोबी शहर आहे आणि तिथं वाळवंटीकरणाच्या संदर्भानं उपाययोजना समस्याच्या संदर्भानं एक परिषद भरली होती, ज्याला नैरोबी परिषद म्हणतात, 1977ची. त्यानंतर नेक्स्ट, जागतिक स्तरावरून पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा उद्देश काय? तर तो आहे सर्व लोकांनी पर्यावरणाबाबत जागरूक होऊन पर्यावरण संवर्धन गट स्थापन करून कार्य करणे अशी अपेक्षा आहे. थोडंसं पर्यावरण डे जो असतो ना, तो इन्व्हायरमेंटल डे, तर त्याचा आपल्याला थोडासा हिस्ट्री लक्षात ठेवा. सर्वप्रथम पर्यावरण दिन साजरा करावा ही संकल्पना आली स्टॉकहोम परिषदेमध्ये. ठीक आहे. पर्याय बी तर उत्तर आहे. स्टॉकहोम परिषद, पर्यावरणाच्या संदर्भानं स्टॉकहोम परिषद भरली होती 5 जून 1972 ते 16 जून 1972 या दरम्यान. ठीक आहे. त्याचा संदर्भ आहे 5 जूनचा. आणि मग असं ठरलं की पर्यावरण दिन साजरा करायचा, उपाययोजना, समस्या, विविध कार्यक्रम. ठीक आहे. आणि मग पहिला पर्यावरण दिन साजरा झाला 1974ला, 5 जून 1974ला. ठीक आहे. हा थोडासा त्याचा हिस्ट्री लक्षात घ्या. त्यानंतर खालील पद्धतीचा अभ्यास करा, अध्यापन पद्धतीचा, आणि कोणत्या काळाच्या संदर्भाने आहेत ते सांगा.
अनुप्रेक्षण पद्धत, ज्यामध्ये वाचलेल्या गोष्टीचं चिंतन आणि मनन केलं जातं. अम्नाय पद्धत, योग्य व अचूक उदाहरणांचे वाचन केले जातं. प्रच्छन्ना पद्धत, चिंतनातून येणाऱ्या शंकांचे आचार्याकडून स्पष्टीकरण समजून घेतलं जातं. तर या जैन काळाच्या संदर्भानं अध्यापन पद्धती आहे. आलं लक्षामध्ये? जैन काळाच्या संदर्भानं. ठीक आहे. आता तुम्ही या पाठच करून टाका ना, कारण आपला प्रश्न काढण्यामागचा उद्देशच होता की तुम्हाला तिन्ही पद्धती समजाव्या आणि कोणत्या काळाच्या संदर्भाने आहेत, तर जैन काळाच्या संदर्भाने आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ने डॅशवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाची पुनर्रचना शिक्षण मंत्रालयात करण्याची शिफारस केली. 2020च्या शैक्षणिक धोरणानुसार पूर्वी हे जे म्हणजे नाव होतं, हे मनुष्यबळ विकास मंत्रालय असं मंत्रालयाचं नाव होतं. ठीक आहे. आता शिक्षण मंत्रालय असं झालं आहे. ठीक आहे. तर त्याचा संदर्भ काय आहे की शिक्षण आणि अध्ययनावर, एज्युकेशन अँड लर्निंगवर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी असं करण्यात आले. पर्यायी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर कोणती संस्था स्वयंची समन्वयक नाही? स्वयं हे खूप मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. आपल्याला माहिती आहे की 2017ला स्वयं सुरू झालं होतं. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं 9 जुलै 2017 रोजी. आणि वर्ग 9वी ते पदव्युत्तर पदवीपर्यंत विविध कोर्सेस इथं अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले असतात. जवळपास 40 TV चॅनलवर हे विविध त्यांचे कोर्सेस प्रक्षेपित केलेले असतात. आता प्रश्न काय आहे की स्वयंची समन्वयक नाही, म्हणजे कोऑर्डिनेटर कोणती संस्था नाही, तर तुम्हाला आहेत हे माहीत पाहिजे होतं. NCERT आहे, समन्वयक आहे. त्याचबरोबर CEC सुद्धा आहे आणि NIOS सुद्धा आहे. 9 संस्था आहेत बघा. ठीक आहे. ह्या 3 माहीत आहेत. नंतर हा तर लिहून घ्या तुम्ही, AICTE. ठीक आहे. त्यानंतर NPTEL, त्यानंतर UGC सुद्धा आहे, म्हणजे हे झाले 6. त्यानंतर IIMB. तुम्ही त्याचे फुल फॉर्म गुगल सर्च करू शकता. आपल्याकडे आता वेळ नसल्यामुळे आपण फक्त शॉर्टकट्समध्ये घ्यायलो. NITTR आणि IGNOU, म्हणजे त्याला आपण इग्नू म्हणतो ना. म्हणजे ह्या 9 संस्था स्वयंच्या कोऑर्डिनेटर्स आहेत. कोण नाही? NCT नाही. म्हणजे पर्यायी आपल्या प्रश्नाचं उत्तर. बहुसांस्कृतिक समाजामध्ये शिक्षकाने आपल्या अध्यापनात वर भर द्यावा. बहुसांस्कृतिक समाजामध्ये शिक्षकाने आपल्या अध्यापनात कशावर भर द्यावा? की तिथं जे विद्यार्थी आहेत ते बहुसांस्कृतिक समाजामधून येतात. सांस्कृतिक एकात्मतेवर भर द्यावा का राष्ट्रीय एकात्मता, आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि विविधतेतून एकता? तर बहुसांस्कृतिक समाजामधून विद्यार्थी येत असेल तर शिक्षकाच्या अध्यापनामध्ये विविधतेतून एकतेवर भर देणं अपेक्षित आहे. पर्याय D. आणि शेवटचा प्रश्न आहे विविध आयोग आणि त्यांचे स्थापन झालेले वर्ष आहेत. तर इथं पाठच आपल्याला विद्यापीठ अनुदान आयोग. आपल्याला माहिती आहे की UGCची स्थापना ही 1953 मध्ये, म्हणजे Aचं आहे 4. मग आता Aचं 4 तर 3 ठिकाणी आहे, म्हणजे आपल्याला अजून एक माहीत पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर Bचं म्हणजे राष्ट्रीय ज्ञान आयोग सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला होता. पाठ झाला आपल्याला आता हे. तर ते आहे 2005, म्हणजे Bचा आहे 3. मग आता Bचा 3 आणि Aचा 4, म्हणजे Dच उत्तर असणार आहे. कारण कोठारी आयोग 1964ला स्थापन झाला होता, म्हणजे Cचा 1. आणि मुदलियार आयोग 1952ला स्थापन झाला होता, म्हणजे Dचा 2. म्हणजे पर्याय D हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 5 मधील प्रश्न समजून घेतली आहेत. धन्यवाद.